राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। श्री राम परम मंगलमय राघवेंद्र सरकाराचं चरित्र, त्याचं चिंतन आपण करत आहोत. आपण कथा सत्रामध्ये पोहोचलो. रामभजनामध्ये दंग आहेत हनुमानजी. सर्व वानर तिथे आले. हनुमानजी लंकेमध्ये जाऊन सीतामाईचा शोध घेण्याची क्षमता आपल्याशिवाय दुसऱ्या कोणामध्ये नाहीये. आपण जा, मा सीतेचा शोध घ्या, त्यांची भेट घेऊन या. हनुमानजी म्हटले, मला जाणं शक्य आहे का? म्हणे, हो, तुमच्यामध्येच ती सामर्थ्य आहे, ती योग्यता आहे. हनुमानजीच्या सुप्त शक्त्यांचा त्यांना आठवण करून दिली. त्या सुप्त्या जागृत केल्या. सुप्त शक्ती जागृत झाल्यानंतर हनुमंतरायानं सांगितलं, सर्व वानरांनी शेपटीमध्ये शेपटी घालून बसा. आता मी महेंद्र पर्वतावरून उड्डाण करणार आहे. प्रचंड वादळ निर्माण होईल आणि त्या प्रचंड वादळामध्ये कदाचित तुम्ही पाल्या पाचोळ्यासारखे उडून जा. सगळ्या वानरांनी पर्वत डोक्यावर घेतली, शेपटीमध्ये शेपटी घातली. सगळे घट्ट बसलेले आहेत. हनुमानजी महेंद्र पर्वतावर गेले आणि भुभुकार केला, उड्डाण केलं. गेला उडूनी गगना मारुती, गेला उडूनी गगना. उड्डाण केलं हनुमंतरायानं. हनुमंतरायानं उड्डाण केल्यानंतर त्यांना बरीच संकट आली. मैनाक नावाचा पर्वत आडवा आला. सिंहिका नावाची राक्षसीने आडवी आली. सगळ्या राक्षसांना तोंड देत, दंड देत हनुमानजी जे आले ते प्रतिलंकेमध्ये त्यांनी उडी मारली. प्रतिलंकेमध्ये सगळी रिटायर झालेली राक्षस होती. कानाला मशीन लागलेले, दात पडलेले, डोळ्यांना चष्मा लागलेले. मी तुमचं अजिबात काही सांगत नाही, आमच्या तिकडचं सांगते. सगळी रिटायर झालेली राक्षस होती. आणि ती सगळी राक्षस त्यांच्यामध्ये हनुमानजी पडली ड्रामकन. एक क्रौंच नावाची राक्षसणी होती. ती क्रौंच म्हणते, बरं झालं, खूप दिवसापासून या रावणानं काही खायला दिलं नाही, आता हे वानर खाते. पकडलं हनुमानजीला. सख्यांना सांगितलं, दासांनो, याला पाण्यामध्ये शिजवून आणा. हनुमंतराय म्हटले, आई, तू जर मला पाण्यामध्ये शिजवलं तर तुला माझी चव कळणार नाही. का? म्हणे, माझा देह पाण्यापासून तयार झालेला आहे. मग कसं खाऊ? म्हणे, कच्चच खाऊन टाक. तिनं मोठं तोंड केलं. हनुमंतराय तिच्या दुप्पट झाले. तिनं आणखी मोठं तोंड केलं. हनुमानजी तिच्या दुप्पट झाले. आणखी मोठं तोंड. हनुमानजी दुप्पट. हनुमानजी म्हटलं, किती मोठं व्हायचं आता? तिनं खूप मोठं तोंड केलं. हनुमानजी मच्छर सारखे झाले, छोटेसे, बारीक झाले, टुपकन तिच्या तोंडात गेले.
तोंडातून पोटामध्ये. तिनं जबडा मिटला आणि म्हटली बाई चव पण कळाली नाही, कारण जबडा मिटायच्या आत हनुमानजी पोटात. हनुमानजी थोडा वेळ थांबले, खूप घाणेरडा वास येत होता. हनुमानजी म्हटले आता हिच्या पोटात थांबून काही उपयोग नाहीये. हनुमानजीनं तिला गुदू केलं आतून. गुदू केलं की ते गद 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 हसायचे. गद 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 हसायला लागली की तिचं काळीच पिळायचे. काळजाला धक्का दिला की मला त्रास होतोय. मध्येच हसत होती मध्येच रडत होती. तिच्या मैत्रिणी आल्या, म्हणे बाई सकाळपासून खूप छान होती ग तू, ते वानर गिळल्यापासून तुला असं होतंय. एकतर म्हटली बाई बहुतेक हिला हशा रड्या नावाचा रोग झाला असेल. आता असा कुठं रोग असतो का, पण कोण काय सांगल काही सांगता येत नाही. अनेक प्रकारचे रोग, मागे नाही का चिकनगुनिया होता पार, अधूनमधून येत होतो तो चिकनगुनियाचं नवीनच प्रस्त चालू झालेलं होतं. आमचे गुरुवर्य रामकथा करत होते. रामकथा करता करताच त्यांना चिकनगुनिया झाला. बसताच येईना. डॉक्टरांकडे ना, डॉक्टर साहेब 2 दिवसाची कथा राहिली, बसताच येईना, काय करावं. डॉक्टर म्हटले बाबा काहीच काळजी करू नका, असलं इंजेक्शन देतो तुम्हाला 2 दिवसाची कथा पूर्ण होईल. आमचे गुरुजी इंजेक्शन घेण्यासाठी सज्ज झाले. डॉक्टरांनी इंजेक्शन भरत होते. इंजेक्शन भरत असताना डॉक्टरला चिकनगुनिया कुई. हे असे काही रोग आहेत पहा. मग ते हिला बहुतेक हशा रड्या नावाचा रोग झाला असेल. ती मध्येच हसत होती, मध्येच रडत होती. तेवढ्यात हनुमानजीने तिच्या नाकातून शेपटी काढली बाहेर. ते म्हटले पहा हशा रड्या रोगाचा कोंब बाहेर आलेला आहे. काही म्हटल्या पकडा, काही पकडायला, काही ओढायला. त्या थकल्या की दुसऱ्या यायच्या ती शेपटी ओढायची. त्यांच्या कुठे लक्षात आई शेपटी आहे म्हणून त्या फक्त ओढतच राहिल्या. हनुमानजीची शेपटी किती ओढा किती लांबवा तशी लांबत राहते. खूप राक्षसीने आता फक्त शेपटी ओढायच्याच कामामध्ये आहे. त्यांचं लक्षच नाही शेपटी कुठे निघाली म्हणून. शेपटीनं 20,000 राक्षसींना विळखा घातला. हनुमानजीनं तिचं पोट फाडलं. जय श्रीराम उंच गेले आणि शेपटी सोडली. धडाम धुडूम सगळ्या राक्षसीने खाली पडल्या. राक्षसीने हात जोडतात, हे हनुमंतराया, ए वानरा, आम्हाला का त्रास देतो? आधीच तो रावण उपवाशी मारतोय, तू का त्रास देतो? म्हणे लंका कुठे? म्हणे ही लंका नाही, ही प्रतिलंका आहे, पलीकडे लंका आहे. बर, मग त्या लंकेमध्ये हनुमानजी गेले. गेल्यानंतर पाहिलं की रावणाबद्दल कुणाचा काय भाव आहे तो आपण अगोदर पाहिला पाहिजे. सीतामाईचा शोध घेण्यासाठी प्रत्येक महलामध्ये, मंदिरामध्ये, घरामध्ये, घर मंदिरा एवढं सुंदर आहे पण आज सगळा कुकर्माचाच भाग. कोणी मदिरा प्राशन करतं, कोणी मांस भक्षण करतंय, कोणी जुगार खेळतं, सगळी कुकर्म त्या घरामध्ये. आणि मग हनुमानजीला हे सगळं पाहून वाईट वाटतंय. हनुमानजी अशा एका महलामध्ये आले. तिथे झोपलेला एक राक्षस होता. घर घोरत होता. त्याच्या पोटामध्ये गदेचे ठोसे मारले 10-5. त्याला काहीच परिणाम नाही झाला. हनुमानजी म्हटले काहीच कामाचं नाही. हनुमानजी पुढे आले तर तिथे सुंदर एक भवन, तिथे सुंदर तुळशीचं वृंदावन आणि आतमध्ये भजन. वैष्णवांसारखा गंध तिलक लावलेला, गळ्यामध्ये तुलसी कंठीमाला घातलेली, आणि तो वैष्णव त्याला पाहून हनुमंतरायाला खूप आनंद झाला. तो वैष्णव भजन करत होता. नारायणा रम रमणा, नारायणा रम रमणा, नारायण रमणा 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 रमणा. नारायण
हनुमानजी काही क्षण विसरले. त्या भजनात रममान झाले आणि ठरवलं, जेव्हा माझे भगवान या रावणाला मारतील ना, तर हे लंकेचं राज्य यालाच द्यायचं. ओळख पटली एकमेकांची. कोण आहात? रावणाचा भाऊ विभीषण. काय गोड भजन करता हो तुम्ही. तुमचं भजन ऐकून मी तल्लीन झालो. सीतामाईचा शोध घ्यायला आलेलो आहे मी. रामदूत हनुमान आहे. हनुमंतरायाचं खूप स्वागत सत्कार सन्मान केला. आनंद झाला. प्रेमाचं भरतं आलं. आलिंगन दिलं. 2 साधू स्वभावाचं आलिंगन झाल्यानंतर मग तिथे भक्ती प्रगट होत असते. हनुमंतरायानं विचारलं, तुम्हाला रामरायाची गाठ घालून देईल, पण त्याच्यासाठी अगोदर मला सीता मातेची गाठ घालून द्या. सीता मातेची मला भेट घ्यायची आहे. विभीषणजी म्हटले, राक्षसिणी सीता मातेला रोज त्रास द्यायला जातात, त्यांच्या मागे मागे जा. अशोक वनामध्ये, अशोक वाटिकेमध्ये, अशोक वृक्षाखाली सीता माता आहेत. ठीक आहे. मग पुढे थोडासा सुलोचनेचा महल पाहिला, रावणाचा महल पाहिला. काही क्षणासाठी असं वाटलं ही सीता माता आहे का मंदोदरीला पाहून, पण लक्षात आलं संवादातून ही रावणाची पत्नी मंदोदरी आहे. दासांना सांगितलं, जा सीतेला त्रास द्या. रावणाचा आदेश ऐकून दासा निघाल्या. त्यांच्या मागे मागे हनुमानजी आले. त्यांनी खूप त्रास दिला सीता मातेला. सीता माता दुःखी झालेल्या. एक तरी तारा तुटून माझ्या उंजळीमध्ये पडावा, की जेणेकरून स्वतःला जाळून घेते. आता जगायचं नाही. माझे पती परमेश्वर येईनात. कोण मला वाचवणार आहे, कोण तारणार आहे. खूप रडत होती सीतामाई. ओंजळ करून पाहत होती आभाळाकडे. ऐका, त्या क्षणाला आकाशातून म्हणजे त्या झाडावरनं हनुमंतरायानं मुद्रिका सोडली. ती मुद्रिका पाहिली. कोणी आणली ही मुद्रिका? माझ्या स्वामीची मुद्रिका मीच दिलेली आहे. हनुमंतरायानं जय श्रीराम करून उडी घातली आणि हनुमंतराया समोर मातेच्या समोर हात जोडतायत. हनुमंतराय म्हणतात, मा मीच आहे. सीता माता विचारतात, हनुमंता तो हनुमान आहेस, पण हे मी कसा विश्वास धरू? आई विश्वास धर. ही मुद्रिका मला घेऊन आली. मी रामाचा सेवक आहे. शोधार्थ इथपर्यंत आलो. आई काळजी करण्याचं कारण नाहीये. राम तुमच्या शोधासाठी मला पाठवले इथे. आता मी निरोप द्यायला जाणार आहे आणि राम तुम्हाला येतील आणि सन्मानपूर्वक घेऊन जातील तुमच्याकडे येऊन. आई मला आदेश असता तर मीच घेऊन गेलो असतो, पण तुम्हाला सन्मानपूर्वक घेऊन जाण्यासाठी रामाला इथे येऊ देणं फार गरजेचं आहे. दुःखी राहू नका, निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. सीता माता म्हटल्या, हनुमंता तुझ्यावर विश्वास ठेवू कसा? आई जयंताची कथा देवानं मला सांगितली, मग विश्वास बसला, कारण ती कथा फक्त राम आणि सीता दोघांनाच माहिती होती. हनुमानजी म्हणतात, मा मला खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून, पण आता निरोप द्यायला जायचं, पण पोटात खूप भूक आहे आणि मी उड्डाण करणार नाही. त्याच्यासाठी ताकद पाहिजे, काहीतरी खायला द्या. हनुमंता इथे काहीच नाही खायला. हनुमानजी म्हटलं, एवढी फळं लागलेली आहेत आणि काही कसं नाही खायला? हनुमंता ती फळं आपल्याला खाण्यासाठी नाही आहेत. तो रावणाचा बाग आहे, तिथे आपण कसे जाणार? हनुमानजींनी नाटक केलं, गडबडा लोळायला लागले, आई भूक लागली, आई भूक लागली. सीता माता म्हणते, ठीक आहे हनुमंता रडू नको, पडलेली फळं खा. हनुमानजी म्हटले, आई पडलेलीच खाईल, कशाला हात लावणार नाही, पण पडलेली खातो. हनुमानजी आले, शेपटीला पुढे गेलं, सांगितलं, शेपटीताई आता मला खूप भूक लागली, फळं गोळा करून द्या. हनुमानजीनं शेपटीनं सगळी फळं गोळा केली, खाल्ली, पोट नाही भरलं. शेपटीला सांगितलं, फळं पाडा आणि गोळा करा. मग शेपटी गेली, झाडं डगडग डगडग डग हलवत होती, बदबत बदबत फळं पडत होती. शेपटी गोळा करत होती आणि हनुमानजी 2 हातानं खात होते. काही झाडं उन्मळून फेकली, काही झाडं तोडली. हनुमानजी म्हटले, इथं वारा सुद्धा रावणाच्या आज्ञेने येतो, एवढी झाडं मी मोडली, इथे कोणी रखवाला नाही आहे का? तर त्या अशोक वाटिकेचा सेवेकरी आराम करत होता, निवांत झोपलेला होता. हनुमानजी म्हटले, फुकट पगार घेतोय का? हा. हनुमानजीने एक फळ घेतलं आणि फेकलं, त्याच्या नाकावर फेकलं. कुठून फळ आलं, कुठून आलं पाहिलं त्यानं, एक वानर शिरलेलं आहे. ते दुरूनच ओरडलं, त्याचं नाव जंबूमाळी. तुला जीव प्रिय नाही का मरकटा, मरायला आलास का इथे? हनुमानजी म्हटले, उपवास सोडतोय आपण, आता बोलायचं काही काम नाही. हनुमानजीने असं केलं. हनुमानजी म्हटले, ऐकू येत नाही, इकडे ये. तो जंबूमाळी बोलला, वानर ते वानर बहिरं पण दिसतंय. जंबूमाळी आला, कानात ओरडला,
अरे तुला जीव प्रिय नाहीये का, मरायचं का तुला? हनुमानजीनं अशी एक कानामागे खाडकन ओढली, मस्तक तुटलं, रावणाच्या पायाजवळ पडलं. रावणालाही कळेना मस्तक कुणाचं, कारण एवढा मोठा राज्यविस्तार, एवढी माणसं कामाला, कुणाचं मस्तक स्कॅन केलं, कम्प्युटरला टाकलं, लक्षात आलं हे जंबूमाळ्याचं मस्तक आहे. हाच तिकडे कामाला होता. आणि मग असं लक्षात आलं की काहीतरी प्रकार तिकडे झालेला आहे. मग अक्षयला सांगितलं, अक्षय अशोक वाटिकेमध्ये काहीतरी प्रकार झाला, जा बरं बेटा. फौज फाटा घेऊन अक्षय निघाला. अक्षयला आलेलं पाहिलं, हनुमानजी उड्या मारायला लागले, गर 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 फिरतात, गदांचे ठोसे मारतात. आणि असा एक गदेचा ठोसा हनुमानजीनं अक्षयच्या डोक्यामध्ये घातला. अक्षयचा क्षय झाला, अक्षयचा क्षय झाला. राक्षस घाबरली, पळून जाऊ लागली. हनुमानजीनं शेपटीनं चढवली. बसले, हाताच्याकडे तोंडावर बोट. हनुमानजी म्हटले, मरायचंय का जगायचंय? हनुमानजी, हम बाल बच्चे वाले हैं, हमें मत मारो. आमची लेकरावाळाची पाठी आहे, आम्हाला मारू नका. ठीक आहे, जिवंत राहायचं असेल तर भजन करा. काय? राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. भजन चालू झालं. राम 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 सीता राम राम राम. हनुमानजी भजनात एवढे दंग झाले, डोळे झाकून भजन करायला लागले. एक राक्षस म्हटला, हे गदावाला दमदाटी करून भजन करून घेत आहे. बहुतेक गदावाला डोळे झाकले म्हणजे झोपलंय. एक राक्षस मागच्या मागेच पळून गेला. महाराज महाराज, काय झालं? अक्षयचा अक्षय, अक्षयचा अक्षय. इंद्रजित जा, कोण वानर आहे पहा. इंद्रजिताला बलाचा अहकार, मला माकड पकडायला पाठवताय? पण वडिलांची आज्ञा मान्य करून इंद्रजित निघाले. इंद्रजिताला आलेलं पाहिलं, हनुमानजी उड्या मारायला लागले. आता याच्या सोबत युद्ध करणार, आता याला मारणार. असं युद्ध चालू झालं. गर 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 फिरतात, गदेचे ठोसे धडाम धुडून मारतात. हनुमानजी खूप बलवान आहेत हे लक्षात आलं इंद्रजिताच्या. लपून बसला, इंद्रजित लपून बसला. हनुमानजी म्हणतात, 1 2 3 म्हणेपर्यंत खाली ये, नाहीतर पग माझ्याशी गाठ. इंद्रजित बोलला, नाही येणार, नाही येणार, नाही येणार. ठीक आहे, तसाच लपून बस. राक्षसांनो, तुमचा मालक लपून बसला. आता तुम्हाला जगायचं का मरायचं? आम्हाला जगायचंय. भजन करा मग. राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. इंद्रजिताला राग आला. पगार माझ्या बापाची घेता आणि भजन दुश्मनाचं करता, काही वाटत नाही. इंद्रजित खाली आला. का रे, माझ्या वडिलांकडनं पगार घेता भजन दुश्मनाचं करता? काय करावं महाराज, तुम्ही लपून बसले होते म्हणून करावं लागलं. पुन्हा युद्ध चालू झालं. इंद्रजिता लक्षात आलं की बलवान वानर आहे. इंद्रजितानं ज्या शक्तीचा प्रयोग त्याला रामावर करायचा होता, त्या शक्तीचा प्रयोग हनुमंतरायावरती केला, ब्रह्मपाशामध्ये बांधण्याचा. हनुमानजी म्हटले, कुठलाच पाश मला बांधू शकत नाही, पण ब्रह्मदेवाचा मान ठेवण्यासाठी ब्रह्मपाश आणि ब्रह्मपाशामध्ये बांधून घेतलं हनुमानजीनं. हनुमानजीनं बांधून घेतलं आणि मग सगळे पकडून राक्षस घेऊन निघाले. रामाचं भजन बंद झालं. राक्षस म्हणतात, हे गदावालं आपल्याकडनं भजन करून घेत होतं, आता कसं पकडलं? आणि मग हनुमंतरायाला घेऊन गेले. रावणाच्या समोर 2 हात 3 हात उंच केलं आसन. रावणापेक्षा उंच आसनावर शेपटीचं आसन बनवलं हनुमानजीनं. बसले. हनुमानजीकडून शिकायचं. कधी पण एखाद्या सामुदायिक ठिकाणी गेलात, कधी आपल्याला बसायला मिळेल न मिळेल म्हणून कधी या बसण्याच्या आणि खुर्चीच्या कारणावरून कधी नाराज व्हायचं नाही. बस जिथं जागा मिळेल तिथे बसून घ्यायचं. कथा श्रवण करणं हा आपला मूळ उद्देश आहे. कार्यक्रमात आनंदानं सहभागी होणं हा उद्देश आहे आपला. हनुमानजीनं स्वतःची व्यवस्था स्वतः केली, कुणी आसन दिलं नाही म्हणून नाराज नाही. 2 हात उंच बसले. रावण असं तोंड करून बोलतो, कोण तू? रामदूत हनुमान. हनुमान, जीव प्रिय नाही वाटतं तुला? इकडे आला, कशाला आला? यायची काही गरज नव्हती, पण रावण महाराज तुम्ही कुकर्म केलं, आमच्या आईला चोरून घेऊन आलात म्हणून आम्ही आलोत. सांग वानरा, तुझं मृत्यूस्थान कशात आहे? हनुमानजीला वाटलं जटायू फसवला तसा मला पण फसवायला निघाला. हनुमानजी म्हणतात, मला मृत्यूच नाही. खरं बोलतायत. अरे असं कुठे असतं का? मृत्यू नाही? सांग मृत्यूस्थान कशात आहे? हनुमानजी म्हटले, याला खरं बोलून चालणार नाही.
हनुमंतराया बोलले, माझ्या शेपटीमध्ये माझा मृत्यू आहे. कारण कुठलंही वानर असेल त्याला शेपटी फार प्रिय असते स्वतःची. हनुमंतराया शेपटी पेटवली की मी मरतो असं म्हटल्यानंतर लंकेतले सगळे कपडे आणले, हनुमानजीच्या शेपटीला लपेटले, गुंडाळले. पण हनुमंतराची शेपटी लांबवावी तशी लांबते. रावण महाराज, थोडी जरी शेपटी रिकामी राहिली तर पेटणार नाही. पहा सगळे कपडे. आणि मग काही दुकानदारांनी बोर्ड लावले, कपडा संपला आहे. त्यांचे बोर्ड तोडून, दरवाजे फोडून आतमधून कपडा बाहेर काढला हनुमंतराच्या शेपटीला. तरी पण हनुमंतराची शेपटी थोडीशी मोकळी राहते. जा बिभीषणाच्या महलातून कपडा घेऊन या. शेपूट अखडलं. बस बस, आता काही गरज नाही. तुपाचे डबे टाकले, पेटवण्याचा प्रयत्न केला, शेपटी पेटेना. रावण महाराज म्हणतात, का रे वानरा, खोटं बोलतो, शेपटी तुझी पेटत नाही का? हनुमानजी म्हणतात, रावण महाराज, 4 वेद 6 शास्त्र तुमच्या डोक्यात आहेत, आज का बटाटे भरले का डोक्यामध्ये? असं का बोलतो? अहो, एवढा तुम्ही वेदांचा शास्त्राचा अभ्यास केलाय, कसा का असे ना हा यज्ञ आहे. यज्ञ हा शिपायांच्या हाताने पेटवायचा नसतो, मालकानं पेटवावा लागतो. हो, अरे लक्षातच नाही माझ्या. या खाली. खाली उतरला रावण. आणि तुम्ही पेटवा शेपटी. रावण शेपटी पेटवायला आणि हनुमंतरायानं अग्निदेवताची प्रार्थना केली. अग्नीची प्रार्थना केली. अग्नी पेटवेपर्यंत जसा भडकला, रावणाला तोंड मागे घेईपर्यंत हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, विनामूल्य सेवा हनुमंतरायांनी केली. रावण असा तोंड चोळत बाजूला आला. हनुमानजी व्याकुळ झाल्याचं नाटक करतायत, गडबडा लोळतायत. 10-10, 20-20 हजार राक्षसांना पकडतायत, गळा भेट घेतायत, वाचवा म्हणतायत, त्यांचा जीव घेतायत आणि स्वतःला वाचवा म्हणतायत. लंकेच्या अगदी प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये हनुमानजी फिरतायत, घरामध्ये शिरतायत, माळवद जळतायत, पेटवण्याचं काम करतात. अर्धी लंका पेटवली. लंकेमध्ये गाढवं खूप होती, गाढवांच्या दावणीच्या दावणी पेटवल्या. माणसं राक्षस पुढं, त्यांच्या पुढं गाढवं, आणि गाढवाच्या लाथी राक्षसांना लागायच्या, लाथ लागत होती. हनुमानजींना खूप आनंद वाटायचा तो गोंधळ पाहून. आता खूप लंका पेटवली. हनुमानजी म्हटले, पूर्ण पेटवून चालणार नाही. आणि मग हनुमंतरायानं म्हटले, आपल्याला बिभीषणाला पुढे बसवायचं आहे, म्हणून आता थांबू इथे. हनुमानजी समुद्रामध्ये शेपटी विझवण्यासाठी आले. समुद्रदेवानं प्रार्थना केली, महाबली, तुमच्या त्या गरम शेपटीनं यातले जीव मरतील, तुम्ही आतमध्ये शेपटी घालू नका, कडेला ठेवा, आम्ही लाटा निर्माण करतो आणि लाटांच्या पाण्यानं तुमची शेपटी विझवू. शेपटी विझवली. ब्रह्मदेवाकडे आले, ब्रह्मपत्र घेतलं की आम्ही काय केलं हे आम्हाला लिहून द्या, आम्ही आमच्या तोंडानं सांगू शकणार नाहीत. आणि मग पुढे हनुमानजी सीतामाईचं दर्शन घेतात आणि माईकडनं चूडामणी घेऊन आईला नमस्कार करून निघतात, भुभक्कार करतात. उड्डाण केलं. पुन्हा सर्व वानरांकडे आले आणि वानरांकडून पुन्हा राघवेंद्र सरकाराकडे रामरायाला पत्र दाखवलं. खूप आनंद वाटला रामरायाला. आणि राघव म्हणतात, आता हनुमंता, वेळ न घालवता आपण निघू. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती हनुमंतराया लंकेकडे प्रस्थान करणार. समुद्राच्या काठी येऊन थांबले. पण तो समुद्र पाहिल्यानंतर रामरायाला प्रश्न पडला, आता पुढे कसं जायचं? तर तिथे सांगितलं समुद्रदेवानं की तुम्ही सेतू बंधनाचं काम करा. मग सेतू बांधला. सेतू बांधा रे सागरी, 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 सेतू बांधा रे सागरी. सेतू बांधतायत. सेतू बंधन पूर्ण झालं आणि सेतू बांधल्यानंतर त्या सेतूवरनं रामराया, लक्ष्मण, हनुमान, अनेक वानर लंकेमध्ये जाऊन पोहोचले. राम लंकेमध्ये पोहोचले. सगळीकडे भयभीत अवस्था निर्माण झाली. अरे तपस्वी लंकेत पोहोचला. सगळी खळबळ उडालेली आहे, सगळे गोंधळून गेलेले आहेत. आणि अशी चर्चा होती
की जो तपस्वी लंकेत येऊन पोहोचलाय त्या तपस्वीच्या नावानं पाण्यावर दगड तरंगत आहेत. रावण सैन्याचं मनोबल खचित झालेलं आहे. रावण म्हटला, घाबरू नका, तपस्वीच्या नावानं पाण्यावर दगड तरंगताय, तुमचा राजा पण काही कमी नाही. प्रमुख सैनिकांना सोबत घेतलं. रावणानं एक मोठा दगड उचलला, त्या दगडाला रामाची शपथ घातली, हे पाषाणा तुला रामाची शपथ आहे, पाण्यात बुडू नको. आणि रावणानं पाण्यावर दगड सोडला तर तो दगड तरंगला. माझ्या ताई दादांनो, वानरांनी सोडलेली दगड तर तरंगली, पण दृष्ट पापी रावण, त्या रावणानं जेव्हा त्या दगडाला रामाची साथ घातली तर रावणाच्या हातानं दगड तरला. एवढं रामनाम प्रभावी आहे. त्या रामनामानं जर दगड तरत असतील तर तुम्ही आम्ही का तरणार नाहीत? म्हणून आपले पूर्वज फार हुशार होते. झोपेतून उठले की पहिले रामरामची सवय होती आपल्याला. राम राम नमस्कार आपण काढलाय, पण पूर्वी काय प्रथा होती? राम राम. तुमच्यातल्या माझ्यातल्या रामाला नमस्कार. राम हा मंत्र चिंतामणी आहे. राम जर म्हणाल तर चिंता लागणार नाही पाठीमागे, त्या नामाची ताकद आहे. राम नामानं विष पचवलं भगवान शंकरानं, राम नामाची ताकद आहे. मीराबाईंना जेव्हा सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला तेव्हा त्या सुद्धा म्हणतात, पायो जी मैने राम रतन धन पायो. म्हणून तर आपल्या वारकरी संप्रदायानं उघडा मंत्र जाणा, राम कृष्ण हरी म्हणा. राम मंत्राला खूप महत्व आहे. या राम नामानं दगड तरंगली. सगळ्या राक्षसांना वाटलं की आपले पण मालक, आपला राजा पण काही सामान्य नाहीये. आता युद्ध होणार होतं, पण राम फार शांत आहे, संयमी आहेत. रामाला वाटतं युद्धामध्ये काही कुणाचं भलं होणार नाही, रक्तपात होईल, अनेकांचे निष्पापांचे जीव जातील. म्हणून अगोदर आपण शिष्टाई करण्याचा प्रयत्न करू. शिष्टाईसाठी अंगदजीला पाठवलं, पण अंगदजी गेले रावणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण रावणाला पटलं नाही. अंगदजी वापस आले, म्हणे देवा, लातो के भूत बातों से नहीं मानते. समजावून सांगून कळत नाही रावणाला. युद्ध ठरलेलं आहे. मग ठरलं, रामराया आणि त्यांचं सैन्य युद्धासाठी सज्ज झालेलं आहे. रावण रावणाचं सैन्य युद्धासाठी सज्ज झालेलं आहे. दोन्ही पक्ष अगदी तयारीमध्ये आहेत. युद्धभूमी ठरली, युद्धाची तारीख तिथी ठरलेली आहे, युद्धाचा काळ ठरला आणि युद्धाची पूर्ण तयारी. सैन्य सामोरासमोर आलेलं आहे. एकीकडे राघवेंद्र सरकाराचं सैन्य, एकीकडे रावण महाराजांचं सैन्य. सगळेजण जय जयकार करतात. प्रभू रामचंद्र भगवान की जय. बसलेल्या लोकांनी जरा जय म्हणा, म्हणजे जागे आहे ते कळेल मला. मी म्हटल्यानंतर म्हणा, प्रभू रामचंद्र भगवान की. वा, प्रभू रामचंद्र भगवान की. महिलांचा आवाज थोडा मोठा येऊ द्या. प्रभू रामचंद्र भगवान की. एकदाच म्हणा, प्रभू रामचंद्र भगवान की. आणखी एकदा, प्रभू रामचंद्र भगवान की. फक्त एकदा, प्रभू रामचंद्र भगवान की. एकदाच, प्रभू रामचंद्र भगवान की. रामाचा पक्ष म्हणतोय, प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की. रावणाचं सैन्य म्हणतं, रावण महाराज की. नाना, आता मीच कन्फ्यूज झाले. फसवलंय मी तुम्हाला. रामाचं सैन्य रामाचा जय जयकार करत होते, रावण महाराजांचं सैन्य रावणाचा जय जयकार करत होते. पाहता पाहता युद्धाला सुरुवात झाली. 21,870 घोडे, 21,870 रथ, पायदळ, घोडदळ, हत्ती सगळे एकमेकावरती तुटून पडलेले आहेत. वानरांकडे कुठलं शस्त्र सामुग्री नाहीये. मोठी मोठी पर्वत घेतात, एकमेकाच्या अंगावरती फेकतायत, जय श्रीरामचा यलगार करतायत. आणि सगळी वानर त्या राक्षस सैनिकावरती तुटून पडलेले आहेत. महाभयंकर युद्ध चालू झालेलं आहे. राघवेंद्र सरकारानं एका बाणाचे हजारो बाण केले आणि एका बाणाचे हजारो बाण करून राक्षसांचा धुवा उडवलेला आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीरामचा नारा लागतो आहे. ती युद्ध पाहण्यासाठी स्वर्गामध्ये देवतांची गर्दी आहे. काय होणार या युद्धाचा शेवट? 33 कोटी देवता रावणाच्या बंदीखान्यामध्ये होते. प्रत्येकाला प्रश्न पडला होता, राघवेंद्र सरकाराकडे कुठली साधन
आता रावणाला कसे मारणार? या रावणानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या, 33 कोटी देवांना बंदीशाळेमध्ये घातलेलं आहे. रावण सामान्य नाहीये. सगळे देवता याला थरथर थरथर कापतात. त्याचं बल मोठं आहे. कैलास पर्वत हातावर घेऊन नाचतोय हा. कुबेराच्या कॉलरला पकडून असा खाली आणतोय. हा रावण सामान्य नाही. काय होईल, कसं होईल, सगळे चिंतेमध्ये आहेत. सगळे त्या आदिशक्तीची प्रार्थना करतात, त्या सुप्त शक्तीची प्रार्थना करतात, भगवंताची प्रार्थना करतात. एवढं बल रामरायाला प्राप्त व्हावं, या रावणाचा निपात व्हावा. पहिल्या दिवशी असा प्रताप गाजवला, अनेक राक्षसांचा, महोदर, प्रस्थ, वज्रदंष्ट, महाबली अशा अनेक राक्षसांचा निपात केला. पहिल्या दिवसाचं युद्ध झालं, पुन्हा दुसऱ्या दिवसाचं युद्ध चालू झालं. असे 4 दिवस गेले. मोठे मोठे योद्धे जेव्हा युद्धामध्ये मरतात, रावण थोडासा गोंधळलेला. मोठे योद्धे मरतात, मोठे योद्धे मेले, तर आपण हे युद्ध कसं जिंकणार? इंद्रजिताला सांगितलं, इंद्रजित तू जा. इंद्रजित आला. इंद्रजितानं असं भयंकर युद्ध केलं. कलेनं सर्पास्त्र, पर्जन्यास्त्र, पर्वतास्त्र, वातास्त्र, अनेक प्रकारचे अस्त्र शस्त्र सोडलेली आहेत. खूप पराक्रम गाजवला इंद्रजितानं, खूप पराक्रम. इंद्रजिताचा पराक्रम पाहून देवतांचे चेहरे सुकून गेले. इंद्रजित जिंकतो की काय? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवसाचं युद्ध शांत झालं. इंद्रजित वापस जातो. 2-3 दिवस येणं आणि जाणं, पराक्रम गाजवणं, याच्या पलीकडे काही रिझल्ट नाही. रावण रागावला. इंद्रजिता, एकतर मार किंवा मर, अन्यथा तोंड दाखवायला येऊ नको. पराक्रम गाजवणं म्हणजे मोठेपण नाही. एखादा बलाढ्य योद्धा, राम किंवा लक्ष्मण, दोघांपैकी एकाला संपाव, तेव्हा मला आनंद वाटेल. निघाला इंद्रजित निघाला, रथामध्ये बसला. आज वेगळाच आवेश आहे. त्यानं ठरवलंय, मरणार किंवा मरणार, असं वापस जायचं नाही. ज्या शक्तीचा प्रयोग त्याला रामरायावरती करायचा होता, ती शक्ती घेतली, धनुष्याला जोडली. त्यानं संकल्प केला, मी केलेला व्रत, मी केलेली तपस्या, सगळी तपस्या आता या बाणाच्या रूपानं या लक्ष्मणाचा वेध घेईल. सुटलेला बाण शक्ती रूपानं, ती शक्ती लक्ष्मणजी पर्यंत आली आणि लक्ष्मणजीच्या छातीमध्ये रुतली. लक्ष्मणजी जमिनीवर कोसळले. राम. सगळ्यांना वाटलं लक्ष्मण जमिनीवर कोसळले, आता राम जिंकू शकत नाही. इंद्रजितानं लक्ष्मणाचं ते शरीर उचलण्याचा प्रयत्न केला. हनुमानजी आले, जय श्रीराम. इंद्रजित पळून गेला. सगळीकडे आनंद आहे. कुणाकडे? राक्षसांकडे. लक्ष्मण मारला. सगळ्या राक्षसांना आनंद. रावणाला वाटतं खूप काही चांगलं झालं. राम गोंधळून गेले. आपल्या भावाचं मस्तक मांडीवर घेतलं. गोरा गोमटा लक्ष्मण पण काळवंडलाय. काळकुट्ट त्याचं शरीर पडलंय. आणि राघवेंद्र सरकार खूप रडतायत. वनवासाला आलो, मागे वडील गेले, पुढे आलो, पत्नी चोरी गेली. पत्नीचा शोध लागला तर भाऊ मरणाशी झुंज घेतोय. परमेश्वरा, निसर्गाशी बोलतायत भगवान की माझी किती परीक्षा होणार आहे अजून. भगवान रडतायत, अश्रू ढाळतायत. लक्ष्मणा उठ, लोक मला नाव ठेवतील. पत्नीसाठी भाऊ गमावला म्हणतील. उर्मिलेला काय उत्तर देऊ? माता सुमित्रेला काय उत्तर देऊ? पित्याचा आत्मा काय बोलल? लक्ष्मणा जागा हो. लक्ष्मणजी निचेष्ट पडलेले आहेत. राम खूप रडतायत. बिभीषणजी अगोदरच रामगटाला येऊन मिळालेले होते आणि बिभीषणजीनं सांगितलं, भगवान, लंकेमध्ये सुषेण नावाचा वैद्य आहे, त्याला आणा, तो काहीतरी मार्ग काढेल. सुषेण वैद्य आणला. त्यानं सांगितलं, सूर्य उदयाच्या आज जर संजीवनी वल्ली आणली तर लक्ष्मण बचले, अन्यथा त्यांची तुमची भेट होऊ शकत नाही. हा शेवटचा निरोप असेल. कोण आणल सूर्य उदयाच्या आत? हनुमानजी म्हटले, भगवान काळजी करू नका, मी घेऊन येतो. हनुमंता, मध्यरात्र झाली, सूर्य उदयाच्या आत कशी याल तुम्ही? भगवान काळजी करू नका, मी येईपर्यंत सूर्यच उगवणार नाही. आणि कसं काय? म्हणजे जेव्हा मी जन्माला आलो होतो तेव्हा सूर्याला गिळायला निघालो होतो, तेव्हापासून ते घाबरतं आपल्याला.
भगवान म्हटले मग 6 महिने लागले तरी काही हरकत नाहीये, निवांत. हनुमंतरायानं जय श्रीराम म्हणून उड्डाण केलं आणि संजीवनी वल्ली आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावरती हनुमानजी गेले. पर्वताला प्रार्थना केली, पर्वतराज आम्हाला संजीवनी वल्ली द्या. ही संजीवनी वल्ली नेमकी काय होती माहिती आहे? रामरायाचं उष्टबोर, शबरी आईचं उष्टबोर, देवभक्ताच्या उष्टप्रसादातून निर्माण झालेली ही वल्ली होती. आणि त्याच भक्ताच्या प्रेमाचा अपमान केल्यामुळे लक्ष्मणजीला ती शिक्षा झालेली. जेव्हा त्याच वल्लीचा रस लक्ष्मणजीच्या छातीमध्ये लावतात तेव्हा जीवनदान मिळतं त्यांना. द्रोणागिरीला प्रार्थना केली, संजीवनी वल्ली द्या. द्रोणागिरी बोलला, कोण राम कोण लक्ष्मण, कसली वल्ली देत नाही, चला जा. हनुमानजी म्हटले, याला मी नम्र भावानं प्रेमानं बोलतो, हा म्हणतो कोण राम. बर, शिफ्टीला सांगितले, शिफ्टी जाई पर्वतासह वल्ली घेऊन चला. उपटला पर्वत, तळ हातावरती घेतला आणि हनुमानजी आकाश मार्गे निघाले. येत असताना त्या पर्वताचे काही तुकडे पडले एका जागेवर. तिथे सप्तशृंगगड आणि मॉरिशस नावाचा देश आहे असं सांगतात, तिथे सुद्धा हिंदू लोक आहेत. तर तिथे सुद्धा या पर्वताचे काही तुकडे पडले होते, म्हणून तो देश निर्माण झाला. तिथे हनुमानजीची भक्ती विशेषत्वानं केल्या जाते. तर हनुमंतरायात तो पर्वतच घेऊन आले, त्या वल्लीचा रस घेतला, लक्ष्मणजीच्या जखमेवर जसा लावला, झोपेतून जाग व्हावत असे लक्ष्मणजी जागे झाले. कुठे इंद्रजीत, कुठे इंद्रजीत. राम म्हणतात थांबा, अगोदर हनुमानजीचे धन्यवाद माना आणि नंतर मग तुम्ही युद्धाला निघा. हनुमंतरायाचे धन्यवाद मानले. दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्धाची तयारी. इंद्रजीत समोर आलेला आहे, लक्ष्मणजी तयार आहेत युद्धासाठी. आणि लक्ष्मणजी आल्यानंतर आज लक्ष्मणजी वेगळ्याच आवेशामध्ये आहेत. लक्ष्मणजी हातामध्ये धनुष्य घेतात, धनुष्याला बाण जोडतात, शपथ घेतात रामरायाची, शपथ घेतात रामसेवेची, शपथ घेतात 14 वर्षाच्या व्रताची. 14 वर्ष मी विना अन्न राहिलो असेल, 14 वर्ष मी झोपेचा त्याग केला असेल, 14 वर्ष मी स्त्रीचं तोंड पाहिलं नसेल, तर आज हा माझा बाण या इंद्रजिताला संपवेल. निघाला बाण, सु 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 करत बाण निघाला आणि त्या बाणानं इंद्रजिताचा मस्तक आणि हात तोडला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. इंद्रजिताचा अंत झाला, भुजा तोडली. तुटलेल्या भुजेनं सुलोचनेला पत्र लिहून दिलं, सखे सुलोचने मी रामचरणी सुखामध्ये आहे, तू देखील ये आणि रामचरणी लीन हो. सुलोचना सगळ्यांची परवानगी घेऊन सती गेलेली आहे. इंद्रजिताचा अंत झाल्यानंतर रावण थोडासा भयभीत आहे. आपला भाऊ कुंभकर्ण त्याला उठवलं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. इंद्रजित मरण पावला. कुंभकर्णाला पाठवलं. कुंभकर्णाचाही अंत भगवंतानं केला. आणि आता शेवटच्या वेळेला रावण महाराज येणार. आज मंदोदरी सांगते, स्वामी सगळ्या राक्षस कुळाचा नाश झाला, रामाशी सख्य करा. आज सत्य बोलतोय रावण. मंदोदरी मला माहिती आहे राम परब्रह्म आहे, सीता जगत जननी आहे, तरीही मी रामाशी वैर का घेतलं, तर मला माझ्यासहित पूर्ण राक्षस कुळाचा उद्धार करून घ्यायचा आहे, म्हणून मी रामाशी वैर घेतलेलं आहे. आज मला ओवाळ, युद्धासाठी जाऊ दे आणि कायमचा मी रामचरणी सर्व सुखाला प्राप्त व्हावा अशी तू माझ्यासाठी मनोकामना कर. आणि आज रावण महाराज निघाले. रावण जबरदस्त एका मोठ्या रथामध्ये आहेत. रामरायासाठी सुद्धा स्वर्गातून एक रथ आलेला आहे. एक धर्माच्या रथावर आहे, एक अधर्माच्या रथावरती आहे. आणि रथ गडगड 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 करत समोर आलेले आहेत. सगळीकडे रामरायाच्या बद्दलची एक आस्था आहे, देवदेवतांना आस्था आहे की रामराज्य आलं पाहिजे, रावणाचा अंत झाला पाहिजे, राघवेंद्र सरकाराचा विजय झाला पाहिजे. सगळ्यांना ती उत्सुकता लागलेली आहे की युद्धाचा परिणाम काय होणार आहे.
राघवेंद्र सरकाराचं सैन्य पुन्हा एकदा जय जयकार, रामाचं सैन्य जय जयकार करतंय, रावणाचं सैन्य जय जयकार करतंय। प्रभू रामचंद्र भगवान की जय। उरलेले राक्षस रावण महाराज की। आता तुम्ही नाही फसले, इकडे गाडी फसली आता। सगळे जय जयकार करतायत। राक्षस आणि वानर यांची पुन्हा झुंज चालू झाली। राघवेंद्र सरकारने असा बाण सोडला, तो सुटलेला बाण असा येतोय, रावणाचं मस्तक ताडकन तुटतं। तुटलेलं मस्तक पुन्हा पूर्ववत रावण हसतोय। रावण सोडा बाण। हा रावण तुमच्या सोबत युद्ध करण्यासाठी सज्ज झालेला। पुन्हा सुटला बाण, राघवेंद्र सरकारानं बाण सोडला। सुटलेला बाण रावणाचं मस्तक ताडकन तोडतोय। मस्तक तुटलं, पुन्हा पहिल्यासारखं रावण हसू लागला। रावण विचारामध्ये, राम विचारात पडले, अरे असं काय होतंय? माझे बाण निष्फळ का जात आहे? का असं होऊ लागलेलं आहे? काही समजेना। आणि मग अगस्ती महाराजांनी दिलेला अगस्ती दत्त नावाचा अर्धचंद्राकृती बाण काढला। तो बाण धनुष्याला जोडला आणि बाण सुटला। सू 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 करत जो बाण आला, बाण पाहून रावणानं हात जोडले, हातात ते शस्त्र टाकून दिले। त्याला कळालं आता या जगातला आपला शेवटचा श्वास आहे। त्या परब्रह्माला डोळ्यामध्ये साठवून या जगाचा निरोप घ्यावा। सुटलेला बाण असा आला, रावणाची अमृतकुपी आणि कंठ दोन्हींचा ताडकन मस्तक तुटलं। अमृतकुपी फुटली, धडामकन रावण जमिनीवर कोसळला। जय जयकार झाला। प्रभू रामचंद्र भगवान की जय। घाबरू नका, आता जोरात म्हणा, प्रभू रामचंद्र भगवान की जय। प्रभू रामचंद्र भगवान की जय। सीता मैया की जय। लक्ष्मण भैया की जय। पवन सूत हनुमान की जय। भारत माता की जय। जय श्रीराम। जय श्रीराम। रावण जमिनीवर कोसळला। स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली। बिभीषणाला रावणाच्या देहावर अंत्यसंस्कार करायला सांगितले। सन्मानपूर्वक सगळ्या गोष्टी विधिवत पूर्ण पार पडल्या। राजगादीवरती लंकेच्या बिभीषणाला बसवलं, सीतेला सन्मानपूर्वक स्वीकारलं। पण कुठेतरी शंका कुशंका म्हणून सीतेची अग्निपरीक्षा नाही, तर अग्नीमध्ये गुप्त असलेली सीता माता पुन्हा प्राप्त केली। आणि पुष्पक विमानामध्ये बसून सर्वजण अयोध्येच्या दिशेने निघाले। अयोध्येच्या दिशेने सर्वजण येत आहेत। ऋषीमुनी साधू संत सगळ्यांना नमस्कार करत वंदन करत सगळेजण अयोध्येला येऊन पोहोचले। आणि अयोध्येमध्ये खूप जय हो। सात समुद्राचं पाणी, सप्त नद्यांचं पाणी, रामाला राज्याभिषेक, सर्वांची भेट, सगळं वैभव होतं। फक्त राजा दशरथजी नव्हते, ती गोष्ट खंत मनामध्ये होती। झाले राम राज्य काय उणे अमासी, धरणी धरी पीक गाई उळल्या म्हशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ उविये। सगळीकडे आनंद आहे, राम राज्याभिषेक झालेला आहे। हेच रामराज्य पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे। सगळ्यांना आनंद आहे। आणि या आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जो काम क्रोध मद मत्सर अहंकार रूपी जो रावण आहे, तो रावण जावा। सद्विचार रूपी रामाचं प्रागट्यकरण आपल्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये व्हावं। रामासारखा स्वभाव आपल्याला यावा, रामासारखे गुण आपल्यामध्ये निर्माण व्हावेत। आणि सहज कोणीतरी म्हणावं, अरे रामासारख्या स्वभाव गुणाचा हा व्यक्ती आहे। कोणीतरी आपल्याला सहज राम म्हणावं। ज्या दिवशी आपल्या जगण्यातून आपल्याला कोणीतरी राम म्हणेल, त्या दिवशी समजावं आपलं जीवन सफल झालेलं आहे। तर ही सफलता आपल्या सगळ्यांच्या जीवनाला प्राप्त व्हावी। सीतेसारखं समर्पण तुमचं आपल्या पतीच्या ठाई, परिवाराच्या ठाई असावं।
आणि तुम्हालाही कोणीतरी म्हणावं ही श्री सीतामाई सारखी आहे, त्याशिवाय तुमच्यासुद्धा जीवनाची सफलता आहे. आपल्या सगळ्यांचं जीवन सफल व्हावं, सगळ्यांनी एकमेकाशी प्रेमानं राहावं. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे ते प्रेमाचं, आणि सगळ्यात मोठं दान आहे ते सुद्धा प्रेमाचं. माणुसकीचं नातं जपा, प्रेमाचं दान द्या. जीवनामध्ये जे काही मिळणार आहे ते प्रारब्धानं ठरलेलं आहे. उन्नत व्हायचं असेल तर सद्विचारांची जोपासना करा, जमेल तेवढा परमार्थ तुमच्या जीवनात करा, आणि अट्टहासानं भगवंताचं नामस्मरण करा. देवाचं नाव घेण्यासाठी स्थळ काळ वेळ या गोष्टींचं कुठलं बंधन नाही आहे. उठता बैसता हरी बोला. जिथे तुम्हाला वेळ भेटल, जे काही काम करत आहात ते सगळं काम करताना तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. तुमचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या पवित्र व्यासपीठावर बसून सांगते, या जगामध्ये उद्धारासाठी एवढंच एक साधन आहे, एवढाच एक मार्ग आहे. आपण भगवंताचं भजन करावं, दुसरं कुठलाही मार्ग नाही आहे. तर आपली कथा इथेच थांबते आहे. हा झाकीन.